राम राम. पहा, 3 गुणांचे 3 देवता धर्मशास्त्राच्या अनुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा कशाची देवता? ब्रह्मा शांतीची देवता नाही. विष्णू कशाची देवता? सुखाची देवता. ठीक आहे ना. आणि शिव पहिली देवता शांतीची, दुसरी देवता सुखाची आणि तिसरी देवता शिव. ती कशाची देवता? नाही, तिसरी देवता सुखाची. आपलं तिसरी देवता जी आहे शिव, ती विश्रांतीची देवता. ठीक आहे. म्हणून माणूस स्मशानामध्ये अग्नीला आला का नाही, तो कसा आता काळ बदलला, लोकांच्याकडे मोबाईल आले, अमुक आहे. पूर्वीचे जे लोक स्मशानात जायचे का नाही, ते वस्त्रासकट नदीला स्नान करून मग घरी यायचे आणि येता येता कुठल्या तरी झाडाखाली 5-10 मिनिटं बसायचे, शांत विचार करायचे. स्मशानात गेल्यानंतर सुद्धा त्यांचं स्मशानी वैराग्य सुद्धा त्यांना विवेकाचा आश्रय द्यायचं आणि परम शांतीमध्ये ते माणसं घरी आल्यानंतर कुठेतरी ते सपरात, कुठेतरी दुरीवर, कुठेवर पडक्या नाहणीवर, एखाद्या दुरीवर ती ओली कपडे टाकायची. ठीक आहे. दारात गाय असायची, गायला स्पर्श करायचे, तुळशीला स्पर्श करायचे, मग घरात जायचे. लक्षात आलं? पहिली जी देवता आहे ब्रह्मदेवता, ही शांतीची देवता आहे. दुसरी विष्णू सुखाची देवता आहे आणि तिसरी शिव ही विश्रांतीची देवता आहे. म्हणून जो शिवतत्वाला प्राप्त झाला तो परम विश्रांतीला प्राप्त झाला. समर्थांच्या आत्माराम ग्रंथामध्ये सुद्धा हा विश्रांती शब्द येतो. प्रश्न असा की आपल्याला वाटतं की ब्रह्मदेवता मोठी आहे, ती विष्णू देवता मोठी आहे, ती शिवदेवता मोठी आहे. ह्या देवता मोठ्या कशामुळे आहेत? की विष्णूनं स्वतःच्या सुखासाठी काय केलं नाही, ब्रह्मानं स्वतःच्या शांतीसाठी काय केलं नाही आणि शिवानं स्वतःच्या विश्रांतीसाठी काय केलं नाही. जे काय केलं ह्या तिन्ही देवतांनी जगत कल्याणासाठीच केलं. बरं, जगत कल्याणासाठीच केलं. आणि म्हणून ह्या देवता सत्वगुणात मोडते. देवता सत्वगुणात मोडते, पण तरी सुद्धा या सत्वगुणाच्या पलीकडचा स्वतः त्यांनी अनुभव घेतला स्वरूप लोकीचा. त्या स्थानावर प्रत्येकाचं येणं जाणं झालेलं असतं. जे जे कोणी सत्वगुणातले आहेत त्या प्रत्येकाचं येणं जाणं झालं असतं. कसं झालं असतं? आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही का? प्रश्न काय होता? हा, त्या पदावरून तुम्ही खाली आला ब्रह्मा विष्णू महेश. कसं आला? तर तुम्हाला शांतीप्रिय असून सुद्धा मायावी जगतामध्ये तुम्ही कुठेतरी दृश्याशी, वस्तूशी, व्यक्तीशी, परिस्थितीशी, घटनेशी निगडीत झाला आणि अशांतीला प्राप्त झाला. आला पदावरून खाली? शांतीच्या पदावरून खाली आला की नाही? आला. बरं, कुठेतरी आपल्याला इंद्रियांनी पूर्वीची घेतलेली सुख आपल्या प्रचितीला आली आणि विष्णू स्वरूप असलेले सद्गुरू त्यांच्या संगतीमध्ये आपण ज्यावेळेस सत्यसंगानं आत्मस्वरूप, आत्मसुख, आत्मशांती, तत्वदर्शन याचा आनंद घेतलेला असताना सुद्धा इंद्रियांच्या सवडी लपू नको माऊली म्हणले. तिथं सबब काढून पळवाट काढू नको. पळवाट काढलीस तर त्या सुखापासून खाली येतील, सुखापासून आला दुःखात. किती लागतं पोट भरायला? खरोखर जो पारमार्थिक आहे, मी सकाळीच म्हटलं कुणाला, सिंगारींना, काय लागतं परमार्थासाठी? एक श्रद्धेनं भरलेलं मन, श्रद्धेनं भरलेलं मन आणि विश्वासानं भरलेली बुद्धी, याच्या पलीकडे काही लागत नाही, काहीच लागत नाही. पण हीच दुःख आपल्याला अनुभवाला आलेली असून सुद्धा पुन्हा सुखासाठी पळून दुःखच भोगतोय. आला का विष्णूच्या पदावरून खाली? मग विष्णूंचं पाय लक्ष्मी सोडत नाही, पण आपण मात्र विष्णूंचं पाय सोडून लक्ष्मीसाठी पळतोय. आला का सुखासाठी खाली?
बरोबर ना? ते तात्विक दृष्ट्या आहे का? नाही तर आपल्याला वाटतं हा आपण काय विष्णू होतोय तेव्हा, आपण काय शिव आपली योग्यता आहे का तेव्हा? नाही, बाह्य योग्यता बघू नका. आंतरिक ज्या देवता ज्याच्यात रमण करत त्या त्याच्यापासून आपण खाली आलो. का आलो ते आपल्याला माहिती आहे. बरोबर. म्हणून तुमचा प्रश्न काय होता? ब्रह्मा विष्णू पद, त्या पदापासून आपण तुम्ही कधीतरी त्या पदावर होता पण तिथून खाली आला. पण हे शक्य वाटतंय का आपल्याला? जीव भावात येऊन आपली आत्ताच्या परिस्थितीला उपाधीला धरून आपण कधीतरी स्वीकार करू का मी ब्रह्मा होतो, विष्णू होतो, महेश होतो? नाही ना. पण ते ज्या स्थितीमध्ये स्थित होते, ज्या स्थितीमध्ये विश्रांती करत होते, तिथून तर आपण खाली आलो. मग पदाशी काय संबंध? जसं गुरुदेव म्हणते, ज्या आश्रमात तुम्ही राहता त्याच आश्रमात मी राहतोय, ज्या ताटात तुम्ही खाता, जे अन्न तुम्ही खाता तेच मी खातोय, नाही का? आणि ज्या मातीत तुम्ही सत्संग ऐकताय त्याच मातीत मी बसतोय. फरक काय आहे? फरक हा की तुम्ही शिष्य म्हणून तुम्हाला स्वीकार केले आणि मी गुरु म्हणून मला स्वीकार केलेला आहे. दोघांचा बी एकच मार्ग, स्वीकृतीचा मार्ग एकच. मग मला सांगा आपण की घाटवाली काय म्हणले बापूंना? अरे हे मान्यताच आहे ना, मग मान्यता बदलायला किती वेळ लागतोय म्हणले. तुम्ही जी तुम्हाला साधक म्हणता साधू का मानत नाही? बदलायची मान्यताच आहे ना. नाही, मान्यता बदलली की तुम्ही सुखी, मान्यता बदलली की तुम्ही दुःखी. मग मान्यता बदलली की तुमच्यामध्ये अंतःकरणात जर तुम्हाला त्या उपाधीच्या अनुभूती जशाच्या तशा येतील, तर मग का बदलत नाही तुम्ही? अरे मी तुम्हाला स्वतःला बदला म्हणलंय का? स्वतःला बदला म्हणले का? मान्यता बदला म्हणले. कारण स्वतःला बदलावं लागत नाही. स्वतः म्हणजेच आत्मतत्व आहे, ते स्वयंभू आहे, ते अनादी आहे, ते सनातन आहे, ते नित्य आहे. हो ठीक आहे सगळं, पण तरी सुद्धा आम्ही त्यामुळं खाली आलो. मग शांती असताना सुद्धा अशांतीसाठी काहीतरी करावं लागलं का? नाही. आपोआपच संस्कारानं खाली आणलं, शांती गेली. सुखासाठी काय करावं लागत होतं का? नाही. जे काय केलं ते दुःखासाठी. ती सवय कोणाची होती? इंद्रियांची होती. म्हणून माऊलीनं सांगायला आलं, इंद्रिया सवडी लपू नको. सवड काढून इंद्रियासाठी तो बराच काळ घालत होता, पण सवड काढून तो कधी परमार्थासाठी वेळ काढत नाही. आलाच खाली. तिसरं शिवपद आहे, ते विश्रांतीच आहे. शिव कशात विश्रांती करते? तर आत्मारामामध्ये. नाही का? तर मग आत्माराम ग्रंथ श्रेष्ठ. आत्मारामामध्ये शिव विश्रांती करते. मग हा काय आहे आत्माराम? काय आहे? तर तो आत्माराम 3 गोष्टीत विभागला गेला. दुसऱ्याची तहानभूक जाणं, पहिली गोष्ट आत्माराम. नाही का? म्हणता हो त्याला तहान लागली, भांड्यावर पाणी दिले, एक भाकरी दिली आणि जाताना आशीर्वाद देऊन गेला. पहिली तहानभूक जाणं. दुसरं, कुठेही त्या जीवाची निंदा करू नका. का? तर त्या आभामंडल तिथपर्यंत जातं. त्याचा आभामंडल तिथपर्यंत जातं. ज्यांनी निंदे ते सर्व थोडं स्पष्ट सांगितलं आहे की नाही? आणि कुठल्याही युगामध्ये अन्न आणि पाणी प्रत्येक जीवाला श्रेष्ठच आहे. आणि हे दुसरा एक आत्मा दुसऱ्या आत्म्यालाच जाणू शकतो. आता मला सांग, सकाळी काकी म्हणजे हे दुखते, ते दुखते, ते दुखते, ते दुखते, 12-1 वाजेपर्यंत दुखते चाललं होतं. आणि ज्यावेळी भुकेची वेळ झाली, पटपटला आटा मळला, ते सगळं केलं, सगळं करून आपल्या पुढे मांडलं. का? तर शेवटी तोंडानच ते म्हटले शेजारीनं, अहो म्हटले हे बघा, मला हे करण्याचा आनंद येतो, देहाचं काय रोज दुखत राहणार म्हणले, वय होईल. पण म्हणले साधूच्या घरात जर अन्नदान होत नसेल तर मग कुठं करायचं? ती त्याला समजवायला लागली. कोणाला? पिंजारीला. पिंजारी म्हटला मी नाही मंदिरात जाऊन प्रसाद करतो. म्हणले मग असं करा, तुम्हाला प्रसादच करायचा ना भिक्षेचा, घराच्या बाहेर उभं राहा. म्हणले मी भिक्षा देते, मशानात जाऊन खावा. आत्मा जाणला. आणि तिसरं जे आहे, पहिली गोष्ट भुकेसाठी त्याचं आत्मतत्व जाणलं की आपल्याला भूक लागते त्याला लागते.
आणि आपल्या निंदेला जसं आपण दुःखी होतो, कष्टी होतो, तसा दुसरा बी कष्टी होतो. ठीक आहे का? तर देहबुद्धी कोणाची इतक्या लवकर मरत नाही. का मरते? नाही ना. ते पुरुष फार दिव्य आहेत की ज्यांना निंदा कानावर नाही आली तर अन्न गोड लागत नाही. ठीक आहे. असे ते दिव्य असणे खूप कमी आहेत, पण आहेत नाही का. जसं आमच्या इथं म्हणजे अरे लय दिवस झाला तर काहीतरी खास दुःख देखील देवा. पोटासाठी लोकांना भिक्षा मागतोय, पण आत्मतत्वाच्या विश्रांतीसाठी म्हणले तुझ्यासाठी दुःख मागतोय, माझ्यासाठी मी दुःख पाठव ना मला. बरोबर. त्या दोन गोष्टी. आणि तिसरी जी गोष्ट आहे, तिसरी तर आपल्या सुखासाठी त्या देवतांनी कधीच काय केलं नाही, म्हणून त्यांची खरी आत्मविश्रांती. त्यांची खरी त्या शिवतत्वाची खरी आत्मविश्रांती आहे. हे सगळं शिवतत्व दुसऱ्यासाठीच घटलेलं आहे, शेवटपर्यंत संहार करत गेलेला, आपल्या भक्तासाठीच नव्हे. म्हणून शिवासारखी देवता श्रेष्ठ कुठलीच का नाही माहितीये का, की त्यानं दैत्यानं सुद्धा आणि देवतांना सुद्धा समान वर दिलेलं आहे आणि कुठेही त्यांना कमी जास्ती लेखलेलं नाही. म्हणून ती देवता अखंड विश्रांतीत राहते. त्यांच्यासाठी हिमालय काय, मानसरोवर काय, काशी काय आणि बनारस काय, कुठेही जा, गावागावात काय, खेड्यापाड्यात आणि कुठे घरोघरी तुळशी सुद्धा ती विश्रांतीतच आहे. ही थोडीशी अनुभूती ज्याला आलेली आहे, ऐकताय ना, ही थोडीशी ज्याला अनुभूती आलेली आहे, तो शिवाचा भक्त झाला की ते सुद्धा तोंडात म्हणतो काय चाललंय एवढं, काय निवांत, म्हणजेच विश्रांतीत आहे. आओ साधं आपण आपल्या शेतातलं काम करतोय, आता गाय चारतोय आपण, कोणी जर झालं काय काका चाललंय, काय नाही निवांत ठेवा. आता गाय चारताय निवांत कसलं आलंय, नाही एक कर्म तुला बाह्य दिसते, पण आत माझी निवांत विश्रांती चालली. निवांत म्हणजे मी आत्मस्थितीशी संलग्न आहे, म्हणजे मनाची चंचलता नाही. निवांत या शब्दाचा अर्थ आहे माझी मनाची जी ज्योती आहे ती विचलित नाही. म्हणजे ज्या ज्योतीला काच घातली ती फडफडते का? नाही. तसं माझं मन निवांत आहे. पण वाऱ्यावरची ज्योत राहील का? विझणार नाही, पण फडफड करेल. निवांत या शब्दाचा असा अर्थ आहे की चारी बाजूने मी कृपा अभिलाषी अनुभूती अनुभवतोय, म्हणून मी निवांत आहे. वाट्याला आलेलं कर्म न करणं निवांत म्हणजे मुकाट्यानं बसणं हे निवांत नाही. कर्मामध्ये सुद्धा वासना नसणं, कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसणं हे निवांतपण आहे. बरोबर. आणि मग हे शिवतत्व मला सांगा, नाही का, हे शिवतत्व शिवाला जितकं प्रिय आहे विश्रांतीला तितकं बाकीच्यांना प्रिय आहे का? नाही. आपण जर त्याला म्हटलं काय आज निवांत, कशाच निवांत म्हणतो, दिवसभर रातभर म्हणला हेच चाललंय का? लाईट आता आली, पाण्यावर गेलो तो, रात्री इकडे गेलो, सकाळी तिकडे गेलो, आता तिकडे जायचे, 12 सबबी 12 भानगडी हे सांगत असतो. मग हे कुणी वाढवलं? तर तो म्हणतो का मीच वाढवलं? नाही. तो म्हणतो काय करायचं, करावं लागतं. पळवाटा सांगतो तो. अरे करावं लागतं म्हणजे एका जागेवर जरी बसला कोणी तरी सुद्धा ते शास्त्र म्हणते कर्मच आहे. नुसता बसला तरी सुद्धा नाही का. गुरुदेवाने सांगितलं की एक गडी दिवसभर बसला आणि संध्याकाळी पगार मागायला गेला, नाही का. ऐकलं ना. मला म्हणलं हा दिवसभर बसला की तुला पगार कुठं नाही देऊ. हो. मी म्हणले का काम सांगू नका. मी म्हणलं कामावर आलो, काम सांगणं तुमचं काम होतं, मी कामाची वाट बघत होतो. दिवस मावळला पगार द्या. मूळ विषय काय आपला की तिन्ही देवता ज्यात विश्रांती करते त्यात आपण सुद्धा विश्रांती करत असतो. ती आपल्याला आवड असते किंवा ते आपला हक्क आहे, पण तो हक्क तोडतो आणि इंद्रियांच्या पूर्वसंस्काराच्या किंवा आणखी
आणखी वेगवेगळ्या अशा अनुभवामुळे आपण आपल्याला खाली आणतो. म्हणून ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मा ही शांतीची देवता आहे. ब्राह्मी स्थिती प्राप्त कर, कार्य रहे ना शेष. आता करण्यासारखं काही नाही, तेव्हाच कोणीतरी शांतीला जातो. ब्रह्म शांतीची देवता आहे, विष्णू सुखाची देवता आहे आणि शिव विश्रांतीची देवता आहे. त्या तिन्ही देवता ज्यावेळेस एकत्रित होते त्यावेळेस आपल्याला दत्तचित्त अवस्था प्राप्त होते. म्हणजे सुख बी आहे, शांती बी आहे आणि विश्रांती म्हणजे समाधान बी आहे. विश्रांतीचा दुसरा अर्थ समाधान. प्रश्नाचं उत्तर कळलं. पण हे कुणी स्वीकारायला लवकर तयार नाही का? तर तो म्हणतो नाही, पैसा असेल, धन दौलत असेल, वैभव असेल, काय कुटुंबात मान सन्मान समाजात असेल तर मग म्हणायचं सुख आहे. नाही, समर्थांनी सुखाची व्याख्या तशी नाही. हे सुख ज्याला ओलांडता आलं त्यालाच खरं आत्मसुख मिळतं म्हटलं. सुखाची घडी लोटता सुख आहे. हे भौतिक सुख ज्याला ओलांडता आलं नाही तोच आत्मसुखाचा अधिकारी आहे, तोच आत्मशांतीचा अधिकारी आहे आणि तोच खरा समाधानाने विश्रांत आहे. म्हणून जीवमात्राचा स्वभाव असा आहे की हक्काचं सोडतो आणि पळतेच्या पाठीमागे आयुष्य वेचतो. यासाठी प्रत्येक संतांनी आपल्या शिष्यांना भक्तांना भगवंतांनी सुद्धा एकच सूचना केली, जी मी तुला काल सांगितली का परवा. काय सांगितलं? प्रत्येकानं या वाटेवर आपण आहोत या प्रचितीने करताना सावधान आणि पुढे घडल त्यात समाधान मानता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट करताना थोडं सावधान आणि जे घडल त्यात समाधान. मग तो प्रारब्धाला सुद्धा किंमत देत नाही, संचिताला बी किंमत देत नाही आणि दैवाला बी देत नाही. का? त्याला मूल्य दिलं, त्याला मूल्य दिलं तर पुन्हा तो अडकला. ह्या घटनेला जो मूल्य देत नाही, ह्या परिस्थितीला जे मूल्य देत नाही, या उपाधीला जे मूल्य देत नाही तो महापुरुषांच्या पंगतीला बसण्याचा अधिकारी झाला. ठीक आहे? महापुरुषांच्या पंगतीला म्हणजे संगतीला बसण्याचा अधिकारीच झाला. म्हणून मगाशी तुला म्हटलं की हे मन आहे आपल्याकडे जे आहे ते हे मन आहे. ते थोडा वेळ सुखाची, थोडा वेळ दुःखाची, थोडा वेळ निंदेची, थोडा वेळ समाधानाची, थोडा वेळ ह्याची, थोडा वेळ त्याची, थोडा वेळ त्याची वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारते वृत्तीच्या अनुसार. पण महापुरुषांचं मत असं, आमचा नित्य संबंध नित्य तत्वाचा असतो आणि तुम्ही ज्याच्याशी संगतीत आहात, ज्या संगतीत आहात त्या नैमित्तिक आहेत. आगमा पाणीओ तांत्रिक भारत. ठीक आहे ना? हे ज्या द्वंद्वात्मक गोष्टी ज्या आहेत त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही विचलित होता. तुमच्यातली विचलितता बघून आम्ही विचलित होत नाही. आम्ही संगतीनं तुम्हाला शांत करतो, आत्मसुख देतो आणि आपोआपच तिसऱ्यांदा तुम्हाला आत्मविश्रांतीची गोडी लागली की कालांतरानं तुमचंच मन तुम्हाला सांगतं हेच सत्य आहे, हेच सत्य आहे आणि शेवटी मन सुद्धा म्हणतं नाही हेच सत्य आहे. म्हणून खरी मनाला विश्रांती, जीव मात्राला कधी पहिली मनाला विश्रांती पाहिजे. तेव्हा जाऊन जीव सुखावला की जीवच मग आत्मतत्वाच्या गोडीनं बुडी मारायला तयार होतो, नाहीतर नाही. एका बाजूला मन होय म्हणतं, दुसऱ्या बाजूला जीव मानायला तयार नाही. म्हणून मन आणि जीव हे तसे फार शक्य आहेत जवळ. जीवाला ज्याची गोडी आहे मन त्याला तिकडेच घेऊन जातो आणि मनाला ज्याची गोडी आहे जीव त्याच्याबरोबर तिकडेच जातो. खरंय ना? आपल्या अनुभवाच आहे. आणि म्हणून हे
जिवंतपणे सुद्धा बंधनात असते आणि मेल्यावर सुद्धा हे बंधनात आहेत. म्हणून ह्यांच्या मुक्तीसाठी शास्त्राने वेगवेगळ्या वाटा सांगितल्या. काय आणि त्याचा लाभ आपल्याला घडावा म्हणून हा ब्राह्मण समाज तयार केला होता. पण आता काही त्याचा केला व्यवसाय नाही का. आता पूर्वी ब्राह्मण सुद्धा बैठे करायचंच मोडत होता. ब्राह्मणाला सुद्धा आपण घरी नेऊन द्यायचं धान्य. बाकीचे जे होते बेचेकरी ते आपल्या दारात यायचे. काय कोण कुंभार, माळी, लोहार, चांबार, न्हावी, सुतार हे आपल्या दारात येत होते. नाही हा हे दारात यायचे किंवा आपल्या शेतात खळ्यावर यायचे आणि मग आपण ह्यांना द्यायचं. पण ब्राह्मणाला मात्र घरपोच ते करावं लागत होतं. काका हे घ्या, हे धान्य, हे भाजी, हे का बरं. सती पित्तीवरती देवता मांडलेली आहे. एक तो आणि दुसरा संत. का तर ब्राह्मण ही संस्कारी देवता आहे आणि संत आचरणी देवता आहे. म्हणजे एक घडवतो आणि दुसरा संग देऊन जगवतो. म्हणून समर्थांना सांगावं लागलं भूदेव संतांची सदा नमावे. यांचा संघ तुम्हाला घडत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. किंवा यांच्या स्मरणात जरी राहत असाल तरी तुम्ही पवित्र आहात. श्लोक पवित्राणामचं पवित्र मंगलानामचं मंगल. म्हणजे जो जितका गंगा स्नान करून पवित्र नाही तो तितका साधू संघाने पवित्र होतो. त्यासाठी प्रत्येक संतानं आपल्या जीवनाच्या अंतिम काळी भगवंताला एकच मागणी केली, भगवंता झालाच पुन्हा कधी जन्म. तर पहिली गोष्ट ब्राह्मण कुळाची. का बरं. तर त्या अंबानीच्या घरात दत्तक जाण्यापेक्षा जन्माला आलेलं किती चांगलं आहे. तसं ब्राह्मण कुळात तरी एक जन्म दे. नाही तर कुठलाही कुळ मिळालं, कुठल्याही कर्माप्रमाणे मिळालं काय हरकत नाही. पण सत्पुरुषाच्या दाराचे तुळस व्हायचं नव्हे, कुत्र व्हायचं जरी मिळाली संधी तरी काय हरकत नाही. त्यांच्या अंगणात आयुष्य घालवता येईल असा काही जन्म दे. त्याला तुकोबाने सांगितलं संत संग देई सदा. म्हणजे ते सुद्धा माझं येणं असेल तर म्हणतोय का तर तू पाठवलं तरच आता येणार आहे. मला काय वाचणार आहे त्यामुळे मी काय येणार नाही. म्हणून असं साकडं भगवंताला घातलं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे. जर कुणा आम्हाला गर्भात घालायचं असेल तर सुखाने घाल, पण हे एवढं देऊन घाल. का तर आम्हाला तर कुठली वासना नाही. पण तुला जर काय वाटत असेल की हे तुक्या याच्या कामाला येईल, त्याच्या कामाला येईल, माझ्या कामाला येईल तर मग काय हरकत नाही. पण संतांचं अंगण मिळेल असं काहीतरी कर. कळालं. म्हणून पुन्हा पुन्हा प्रत्येक महापुरुषाचं एकच मत आहे की काखेत चौपदरी आली म्हणजे भिक्षा मागायची वेळ जरी आली काय हरकत नाही. अंगावर वस्त्र नसलं काय हरकत नाही. राहायला खणभर जागा नसली काय हरकत नाही. काय एक वेळच सुद्धा अन्न नीट मिळत नसलं काही हरकत नाही. पण ज्या तत्वात विश्रांती करणारे हे पुरुष आहेत त्यांच्या सावलीला बसायची संग तेवढा दे. आणि रडून मागितले तुला की ह्याच्या पलीकडे जीभ सुद्धा म्हटले दोन म्हणजे काय म्हणजे जबड्याच्या मध्ये म्हणले ही जीभ आहे की नाही पुन्हा हलवणार सुद्धा नाही. म्हणजे जीभ टाळूला सुद्धा पुन्हा लावणार नाही असं म्हणते. असं वचन दिले संतांनी. म्हणजे एवढा मुक्यागत राहील पुन्हा काही तुला मागणारच नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं संतांना अरे हे मागायची गोष्ट नाही, ही तुमच्यासाठी वरदानाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी हे मी वरदान कायमचं ठेवलेलं आहे की जो कोणी अशा अंतःकरणाचा हृदयाचा आहे त्याच्यासाठी संतांचा अंगण वाट बघतोय.
हे वरदान आहे भागवतात. 12व्या अध्यायातलं वचन आहे का? रोज ऐकते मी. म्हणले आम्हाची तयाची व्यसन. नाही, प्रत्येकाला ज्या गोष्टीचं व्यसन असतं त्याला वेळ झाली की सण होत नाही. तसं म्हणले मला त्यांचं व्यसन आहे आणि त्यांना भेटल्याशिवाय न होई समाधान. ऐकलं असेल वचन. माझं समाधानच होत नाही आणि म्हणून मला त्यांचं करावं लागतं. तुम्ही काय त्यांचं करणार आहे म्हटलं, मला त्यांचं करावं लागतं. तर आता कधी कधी पहाटेचा 12वा अध्याय ऐकत बसतो ज्ञानेश्वरीतला, कुठे एक म्हणतात. ठीक आहे, म्हणून मगाचा विषय पुन्हा एकदा संपवतो सांगताना. आलं का लक्षात? तर श्रद्धा जिथं असेल तिथं शांती येते. मगाशी काय सांगितलं? श्रद्धा जिथं असेल तिथं विश्वास येतो. भक्ती जिथं असेल तिथं सुख येतं. ठीक आहे, अनुभव येतोय ना? श्रद्धा जिथं असेल तिथं शांती येते. भक्ती जिथं असेल तिथं सुख येतं आणि अखंड आनंदतेमुळं हे ज्याला ध्यान होत राहतं, अखंड आनंदतेमुळे हे ज्याला ध्यान होत राहतं तिथं काय येतं? विसावा, विश्रांती. मगाशी काय सांगितलं? पाच मिनिटाचं होतं ते मगाशी. हा, श्रद्धा असेल, श्रद्धा तर काहीच लक्षात नाही आलं. भगवंतांनी सांगितले 3 मार्गातला कुठल्याही एका मार्गाने जा. श्रद्धेच्या मार्गाने जा, भक्तीच्या मार्गाने जा किंवा ध्यानाच्या मार्गाने जा. महापुरुषांचं वचन आहे. या तिन्हीतल्या कुठल्याही एका मार्गाने जा. तर श्रद्धेच्या मार्गाने गेला, श्रद्धेच्या, तर काय मिळेल? नाही, मग तुला सांगितलं. हा, श्रद्धेच्या मार्गाने गेलास का नाही तर तुझा विश्वास ठाम होईल. भक्तीच्या मार्गाने गेलास तर भाव तुझा स्थिर होईल. बरोबर. आणि ध्यानाच्या मार्गाने गेलास तर अनन्य निष्ठा तुझी स्थिर होईल. कारण आपल्याला त्याच गोष्टीचं ध्यान होतं ज्या गोष्टीशी आपण एकरूप असतो पूर्वसंस्कारानं. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर, आपण सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशाच्या पदावरून खाली का आलेलो आहे त्याचं कारण सांगितलं. कारण हे बाह्य पद आहे, पण त्या देवतांना जे प्राप्त होतं तेच पूर्वी आपल्याला प्राप्त होतं, पण ते आपण गमावलं. आता ते गमावलं याची आपल्याला जाणीव झाली म्हणून आपण गुरु केला आणि पुन्हा आपल्याला तेच प्राप्त करायचे. मग आता ते प्राप्त कसं होईल? तर एका वाक्यात सांगितलं सत्पुरुषाने, अप्राप्ताची गोडी सोडा. अप्राप्ताची गोडी सोडा आणि संत संग जोडा. आहे ते तुमच्यापाशी जसंच्या तसं तुम्हाला दिसेल. त्याला काय प्राप्त करायचं नाही. जे आहे तुमच्याकडे ते मूळचं प्राप्त होईल. संत संग जोडा आणि अप्राप्त जे आहे त्याची गोडी सोडा. गीतेत श्लोक सांगितलं का ना, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितीनं दुःखेनं गुणापी विचारले ते. आणि मग ते प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कधी विचलित होणारच नाही. आणि बाहेरची विचलितता जरी कधी इंद्रियांची, मनबुद्धीची, अंतःकरणाची जरी झाली तरी त्याचा परिणाम तुमच्या आत्मतत्वावर कधीही होणार नाही. कारण माऊली म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली, की चुलीवरचं पातेलं विटभर आगीनं सुद्धा तापतं, पण पाटलाचं घर जरी पेटवलं, माडी जरी पेटवली तरी आकाश कधी तापत नाही. ती ज्वाळा फुकट जाते. तसं
श्रद्धेशिवाय, भक्तीशिवाय, ध्यानाशिवाय सगळं तुमचं व्यर्थ आहे एवढंच सांगायचे त्यांना. ठीक आहे. नारायण.